महत्त्वाची घडामोड परभणीत नाही, जिंतूरमध्ये आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे आडगावमधील 3 ओढ्यांना पूर आला। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं माती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पुरामुळे 10 ते 12 गावांचा शहराशी संपर्क तुटलाय। तर अमरावती जिल्हा परिषदेत पावसाचं पाणी शिरलंय। पहिल्याच पावसात कार्यालयाला नदीचं स्वरूप आलंय। मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालाय, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं साहित्य सुद्धा भिजलंय। तसंच अमरावती शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग असलेल्या इरविन चौक ते राजकारम्यांच्या उड्डाणपुलाखाली सुद्धा रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। तर सांगली मिरजमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतंय। पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे। तर चाळीसगाव तालुक्यातही पावसानं सतत हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। सातत्यपूर्ण पाऊस राहिल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। धुळे शहरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली। जवळपास 1 तास सुरू असलेल्या पावसात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासाही मिळाला।